फिरनगी-छर्रा येथील गावकरी विविध समस्यांनी त्रस्त. यांच्या समस्या कधी लागणार मार्गी? नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील फिरनगी-छर्रा हे गाव पारशिवनीपासून 40 किलोमीटर अंतरावर असून येथे जाण्याकरिता कोलितमारा येथून नदी पार करून जावे लागते. फिरनगी-छर्रा वासियांना कोणत्याही कामाकरिता येणे जाणे करायचे असल्यास पारशिवनीला एवढे अंतर 40 किलोमीटर कापून यावे लागत असल्याने यांच्या मार्गे विचाराचे डोंगर तयार होतात. पण येथे जाण्याकरिता रोड नाही, नळ लाईन असून येथे पाणी पुरवठा नाही, शाळा असून तेथील मुलं मुली बाहेर गावी शिक्षणाकरिता जात असतात. या ठिकाणी दवाखान्याची व्यवस्था नाही आणि रोजगार नाही. येथे नाल्यांची साफसफाई नाही, एसटी बसची सुविधा उपलब्ध आतापर्यंत झालेली नाहीये. त्यानंतर रामटेक तालुक्यातील देवलापार पवनी हे गाव 20 किलोमीटर अंतर असून सुद्धा आतापर्यंत बसची सुविधा उपलब्ध झालेली नाहीये. अशा प्रत्येक समस्यांनी ग्रस्त असलेले फिरंगी-छर्रावासी हे आजही अन्यायाने ग्रस्त आहेत. पण त्यांना न्याय कधी मिळणार याकडे अजूनही गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. स्थानिक क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल, खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषद सर्कलचे शिक्षण सभापती राजकुमार कुसुबे, पंचायत समिती सभापती मंगला कुसुबे आणि पंचायत समिती सदस्य यांनी आमच्या समस्यांकडे ताबडतोब लक्ष न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी माहिती पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांना दिली आहे. तसेच या ठिकाणी अंगणवाडीचे दरवाजे तुटलेले असून पंचायत समितीच्या काळे यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे येथील अंगणवाडी सेविका आपल्या घरी मुलांना शिकवण्याचे काम करत असल्याचे चित्र समोर आले आहे. पण अंगणवाडी परिसराच्या आवारामध्ये तिकडेच कचरा असून विद्यार्थी मुलं आजारी झाल्यास याला जबाबदार कोण राहील? ताबडतोब आम्हाला न्याय देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तुमचे पूर्ण नाव? हिरामन वासुदेव कोडोके. गावाचे नाव? फिरंगी-छर्रा. सांगा गावातील समस्या. गावातील समस्या शाळा बरोबर चालत नाही. शाळेचे शिक्षक बरोबर येतात? गावाचे शिक्षक आता त्याच्यानंतर येत नव्हते बरोबर. 15 दिवसांनी किंवा आठवड्यात असे एकदा येत होते. त्याच्यानंतर त्यांनी मग काही तक्रारी केली गावातील लोकांनी, तर आता कंटिन्यू चालू आहे त्याचे. कधी कधी अडचण होते तर येत नाही, येतात आता. आज नाही आले नंतर पण येत राहतात. आता ह्या महिन्यामध्ये चालू आहे त्याची कंटिन्यू. मागच्या वर्षीपासून त्यांचं पाहिलं होतं, म्हणजे आम्ही यांच्या परिस्थितीमुळे आम्ही आमच्या मुलांना बाहेर टाकले. बाहेर म्हणजे कुठे? रामटेकला. रामटेकला कॉन्व्हेंटमध्ये? हो, कॉन्व्हेंटमध्ये एक होता आणि एक मराठीमध्ये टाकलेलं. आणि इथून जाण्याची समस्या असल्यामुळे आमचे मुलं तिकडे राहतात. रामटेकलाच हॉस्टेलमध्ये. मग काय करणार, शिक्षक बरोबर राहत नाही तर आमच्या मुलाला तिथं दुसरीपासून तिथं नेण्याचा अर्थच नाही राहिला ना. ते तर बरोबर. मग इथं शिक्षक राहिले असते तर आमचे मुलगा इथं 5-5 शिकला असता सालपर्यंत, आम्ही तिथे कुठे कंप्लीट केलं असतं. तिथं शिक्षक बरोबर येत नव्हते म्हणून आम्ही काढलेले आहे. आमच्या मुलांमध्ये काहीच नाही झालेलं आहे. नाल्या सफाई नाही झाली, रोड कटिंग नाही झाली आहे. वरून दवाखाना नाही आम्हाला इथं बरोबर. दवाखाना तर असता तर आम्हाला 20 किलोमीटरमध्ये पेशंट घेऊन जाणं पडलं. इथून रामटेक किती किलोमीटर येते? 40 इथून पवनी जवळ पडते. 20 किलोमीटर. 20 किलोमीटर. प्रतिनिधी सतीश साकोरे सोबत पुढाकार समाचार, पारशिवनी, नागपूर.